गाईस, तर आम्ही आलो कर्नाला किल्ल्यावर. इकडे अभयारण्य पण आहे, इकडे पिण्यासाठी पाणी पण आहे. स्टार्टिंगलाच आहे, एंट्री गेटच्या समोर. 1.5 तासाचा रस्ता आहे. बघू पाणी आता सध्या तर पाणी भरतं. बसून वगैरे जाणार तर आरामात 1.5 तास लागणार, नाहीतर कंटिन्यू जर चालत राहिलं 1:45 मिनिटात. हे बरा वाघ घेऊ बघ, घेऊ वाघ आहेस तू, स्वतः वाघ आहेस. लांडोर आहे, मोर आहे, काहीच मला तर काय समजतच नाही. एक्सक्यूज मी हु इज दिस? यू आर मेल ऑर फिमेल? हु इज दिस? मेल ऑर फिमेल विचारतोय त्याला तू. आयशा स्पीड. अरे नको ना, चल ना, त्या का कंटाळलं तुझं? हे लवबर्ड आहेत, लवबर्ड आहेत. अरे काय शिकवते त्यांना तू? अरे तुला पण मारतील, त्यांना पण मारतील सोबत, असं काय शिकवलं तर. एक लांडोर होता, मोर असतो तिकडे, पण मोर नव्हता सध्या. काय आयडिया नाही कुठे गेलाय. भेटू पुढे. छोटा कर्नाला किल्ला. इकडे कशाचे आहेत? वॉर्निंग वाचत जा, म्हणजे तुम्हाला जाऊन पुढं त्रास नाही होणार. निश्चित झाडं पण दाखवतो मी. इकडे वेगवेगळे प्राणी पक्षी आढळतात. आता काय हे कमी झाली ना रे प्राणी पक्ष्यांची, माणसं वाढली, आता हे कमी झाले. भोकर, बेकर, सॉरी भोकर. अरे चुकून विलुप्त, आता काय विलुप्त व्हायला आली ना रे ती प्रजाती भोकरांची. सॉरी बेकरांची प्रजाती विलुप्त व्हायला आली आता. कोणाची आहे? 120 रुपये. आपली नाही. इकडे वॉर्निंग दिले, दिसत नाही. विषारी फलं खाऊ नये असे कुठे. जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही की फल कोणतं आहे तोपर्यंत खाऊ नका, काय नका, विनाकारण तुमचा जीव जाईल. बसायला खुर्च्या आहेत. कुठे आहेत? अरे बसायच्या खुर्च्या नाहीत त्या, काय खुर्च्या आहेत का? डोक्यावर पडला जो खुर्च्या. आताच जमला आकाश. अजून 2 किती बाकी अजून? पाण्याची टाकी आता 2.15 किलोमीटर आहे अजून. टाइम आहे म्हणजे. मस्त वाटत. वरती पाण्याची सोय होती का नव्हती माहिती नव्हतं आम्हाला. म्हणलं आम्ही खालनं बॉटल भरून आणलंय. परमिशन नाही घालती. जेवढ्या बॉटल नेतात तेवढ्या रिटर्न आणा, नाहीतर म्हणजे तिथे हे घेतात, आपले पैसे घेतात. जेवढी लोक आहेत, जेवढ्या बॉटल वगैरे आहेत त्याच्या. आता दम लागला मला. आमचा रायडर प्रो रायडर चालू आहे पुढं. इकडनं सीन दिसतोय आता, जवळच आहे. इकडनं रस्ता आहे बस आता. इकडनं असं फिरून जायचं आहे. चालू आहे आता पुढे. चला चला रे, बस झालं, जास्त थांबू नका. कसा व्लॉग चालू आहे भाई.
ह्यो सीन मस्त वाटत असेल ना का दिसू असं तर चमकत असेल. चष्मा पण नाही घातली मी आज. आता नेक्स्ट प्लॅन कुठे करायचा अकोला शुभम? नेक्स्ट प्लॅन याला म्हणून कुठे नेत नाही मी. याला जिकडे न्यायचं ना मार खाऊन आपण सगळे. हो इकडनं दिसतो आता. त्याला याला नाही बोलकत आपण. आता अर्धा तास जास्त लागेल अजून जायला. इकडनं फिरून वगैरे जायचं आहे. फिरून जायचं तिकडनं पूर्ण पायरी. अरे इकडनं पाणी जात असेल ना. हा अरे इकडनं पाणी जाते ना नदीचं. ही माती जास्त जर पाऊस पडला मग चालेल नाही त्यामुळे तिकडं. मी तुझ्या मुलं घातली. मी शूज घालत होतो. हा सेन्सर आहे. बॉम्ब आहे इकडे. बॉम्ब कुठे आहे बघू? अरे इकडे असेल मध्येत. दिसून नाही. चालू आहे सेन्सर नाही चालू. दिसत नाही काय तो. हे बघ उडाला. हे बघ हा बघ गेला. तो बघ दिसत नसेल. काय बोलतात त्याला? सेन्सर नाही. हे बघ ह्योच एवढा जास्त आवाज करतोय. इकडे लय सेन्सर आहेत. यो आमचा सेन्सर शुभम पाटील. अरे यार म्हणून याला कुठे घेत नाही मी. आकाश भूषण तू किती किल्ले कंप्लीट केलेत? 60 किल्ले कंप्लीट झालेत. टोटल किती कंप्लीट करायचे आहेत? हा 100 किल्ले टोटल कंप्लीट करायचे आहेत. आम्हाला पण पूर्ण किल्ले कंप्लीट करायचे आहेत. लायकी हा जवळ गेला कोणाचे? आता याचे 300 किल्ले पूर्ण झालेत. स्वप्नात लय किल्ल्यांवर गेलाय तो. त्याला असं बोलला ना की चल जायचं आपल्याला महाराजांच्या किल्ल्यांवर, की बोलते नाही मला नाही जमणार, घरातले नाही पाठवणार, काय नाही. एक ना एक रिझन देत बसतोय. हा एक कारण सांगतोय तो. बोलतोय की नाही मला नाही जमणार यायला, घरातले नाही पाठवत, आजोबाची तब्येत नाही बरी, काय पण जे स्वतःहून येतील ते रिझन देत. आता काही रिझन असे जे आम्ही तुम्हाला सांगू नाही ऐकत. फॅमिली फ्रेंडली आहे ना हे म्हणून. इकडे याला नीट बघून घ्यायला. इकडे बघ रे, इकडे बघ. पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय. काही एक्सपिरियन्स वगैरे काही नाही. फक्त एक काय बोलतो होल्डर नाही याला, मोबाईल होल्डर घेतलाय आणि एक मोबाईल आहे. निखिल त्यांचा होल्डर घेतलाय. नाही निखिल थँक्यू होल्डर दिल्याबद्दल. निखिलला पण मेन्शन करू. थांब मला अंडा आहे. पाहिजे वाघाचा अंडा. अंडा नाही. अरे वरती बघ कधी आईची गाव. अरे फल आहे ती. वाघाचा अंडा त्याच्या बापाने ठेवलाय. वाघाचा अंडा. तू अंड्यात ना निघला ना काय रे? नाही कर चिराता एवढा केलाय ना. वाघाची अंडी. वाघाची अंडी. मोगली प्रोमॅक्स. अर्धा रस्ता कंप्लीट. थोडा बाकी आहे अजून जरासा. किती बाकी आहे? थोडासा बाकी आहे बस. 2 किलोमीटर बाकी आहे. हिरो आहेस तू हिरो. इकडे मूवी पण शूट झाले.
कोणती होती रे? जैत्र जय. लय जुनी मूवी आहे आपला 2000च्या आसपासची असं बहुतेक 1988 बहुतेक. मी लय टाइम झाला बघून, लहानपणी बघायचो. मग जन्माच्या अगोदरपासून मूवी आहे. मी जन्मल्यानंतर बघितले. इकडनं व्ह्यू मस्त वाटतं बघ. हो व्ह्यू, फक्त व्ह्यू एन्जॉय करा बस तुम्ही. इकडे परमिशन नाही आहे. आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 6 लास्ट टायमिंग. त्यानंतर म्हणजे इकडे थांबून नाही देत, सगळ्यांना काढतात लगेच. इकडे वाघ वगैरे आहेत म्हणून इकडे जास्त परमिशन नाही देत. आणि जी लोक येतात त्यांच्यासाठी म्हणजे इकडे आपले सेफ्टी कर्मचारी असतात. व्ह्यू बघ कसला चांगला वाटतं इकडनं. ऊन येते रे, पण ऊन येतं, दिसत नाही काय समोर. बहुतेक रस्ता कंप्लीट झालाय. किती तास झाले आपल्याला चालून? एक तास कंप्लीट व्हायला आला. घरातनं आम्ही निघालो 5 वाजता. इकडे आलो आम्ही काहीतरी 5:30च्या दरम्यान आलो. त्यानंतर इकडे सांगितलं की आपला 7 वाजता ओपन होईल गेट, तो त्याच्या अगोदर एंट्री नाही आहे. मग आम्ही तिकडेच बसलो, जेवढा टाईम होता तिकडे स्पेंड केला. त्यानंतर आम्ही निघालो. त्यानंतर 7 वाजता निघालो. आता मित्र शुभम त्याला 8 वाजायला आलेत. बहुतेक रस्ता कंप्लीट झालाय. इकडनं तुम्हाला थांबा 1 मिनटं दाखवतो. दिसत तर नसेल, नाही इकडनं नाही दिसणार. बहुतेक रस्ता झालाय कंप्लीट आता. म्हणजे 1 तासाची रनिंग आहे समजून जा. जर तुम्ही बसून वगैरे येत आहे आरामात एकदम तर 1.5 तास मॅक्स टू मॅक्स 1.5 तास लागतोय बस, जास्त नाही. समोरचा 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. हां, इकडचा रस्ता एकदम क्लिअर आहे मस्त. आता पुढे चढून येईल बस. खालनं रस्ता थोडा हार्ड होता, तुम्ही बघितलं असेल मागच्या ह्याच्यामध्ये. काय फेकायचं यावरनं? सायकली वारून बघा. सायकल काय वरनं खालती फेकायच्या आणि फेकून काय करायचा? सायकल पंक्चर झाली तर हां, मग झाडांमध्ये अडकलत ना. एवढा आहे थोडा डोक्याने कमी आहे. कधीपासून हात दुखायला लागला. पहिल्यांदा व्लॉग करतोय, एक्सपिरियन्स नाही काय नाही आम्हाला. पहिल्यांदा आलो. अगोदर लय वेळेला ट्रॅकिंगला गेलोय वगैरे, किल्ले केलेत, पण कधी व्लॉग वगैरे नाही केले, बनवला. आता बोललो स्टार्टिंग करू काहीतरी, बघू पुढे जाऊन अपग्रेड होईल. इकडनं प्रॉपर दिसतो द्रोणागिरी, पूर्ण उरण दिसतो इकडनं. अजून बहुतेक 4 किल्ले दिसतात इकडनं. 10 किल्ले नाही रे इकडं. सर किल्ले बघायला पाहिलाच. हे अगोदर आले होते का? नाही त्यांची असेल काय. ठीक आहे, आपण भेटू पुढं. ही झाली अगोदर नव्हती, आत्ता लावले. कारण का इकडनं रस्ता पण असे आहेत की ज्यांचं वय आहे वगैरे, ज्यांना चढायला जमत नाही त्यांच्यासाठी एक सपोर्ट केला इकडे, ज्यांना त्रास वगैरे होणार नाही. बहुतेक आलो आम्ही, थोडासाच राहिलाय. 1 तासाचा ट्रॅक. नको यार, लागेल. इकडनं काही दाखवण्यासारखं नाही सध्या. वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो. थोडा विश्रांती घेतोय. या लावले त्या व्हिडिओ व्हॉइस रेकॉर्डिंग लावलेली ती. बाबा हे पण त्यामुळे जागेत राहिलो आपण, नाहीतर कोण ना कोण झोपलं असतं.
आणि माझ्या मुलं. त्यांना मी तेच बोलते मी आयडिया दिली ती. टोली लावूनच वर्षी जशी बरा. सुमित रेडी होता. सुमित मागे बसला मध्ये, तो त्या बदला आम्ही इकडं फुल एन्जॉय झाले. सिद्धेशनी गाडी घेतलं मग. अरे येताना सॅड सॉंग लागलेलं बाई, फुल टेन्शन मध्ये. डायरेक्ट गाणी बिनी जोरात बोलत तो. पण माझ्याकडे आहेत त्या स्नॅपचॅट मध्ये व्हिडिओ आहेत त्याच्या. मी 1-2 पाठवलं नाही, आहेत पण. पोचलो आता बहुतेक, आलो. थोडासा राहिला बोलू शकता. थोडा पण नाही, पोचलो, जस्ट पोचलो बस. आता पुढे जाऊन वरती चढायचं आहे बस. थोडा ती सीडी दिसते तुम्हाला, सीडी आहे इकडनं. झेंडा वगैरे होता ना, आता काढला असेल ते झेंडा. रोप नाही आपल्याकडे, रोप वगैरे नाही ना. थोड्या दिवसात आपण पण घेऊ रोप वगैरे, मग अख्खी आपली गँग घेऊन जाऊ कुठं ना कुठं. ड्रोन काय घ्यायचंय? ड्रोन घ्यायचंय, ड्रोन आणि तो होल्डर. अजून गोप्रो घ्यायचंय. ए नाही सगळ्यांनी मलंगडला. हा अरे हा, तू गेला होता ना तो बघ. आई शॉप आहे बघा, लाल माकड दिसला. सगळ्यात आपितर म्हणजे सगळ्यात मस्तीखोर. सगळ्यांच्या पुढे. रस्ता जर कोणाला माहिती नसेल ना, याला सोडून द्यायचा. रस्ता ऑटोमॅटिक सापडला समजायचा डायरेक्ट. इकडनं उरण शहर प्रॉपर दिसतोय, बघू शकता तुम्ही. याला कुठे घेऊन जायच्या लायकीचं नाही. अरे पण कशाला बोलायचं आहे, थांब जरा. आम्ही 11 आता ऐकलं ना, आता का आता काय ऐकता पुढं. पोचलो होता अभि, आला पूर्ण आला दिसतोय. अरे यार हालतं थोडं. ओके पोचलो आता, झालं पूर्ण. आता वरती चढायचं आहे फक्त. सीडी आहेत, सीडीवरती चढायची आहे. कोणाला काय 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 एक मिनिट. चिंबोरी सारखे काय पाखरं आहे कुठलं तरी दिसतोय का? अरे मी हे करतोय, मी पण पहिल्यांदा बघला. कुठला काय माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणता पाखरू आहे. आणि इकडनं व्ह्यू बघा. हा इकडे आपला रानसे डॅम करून आहे. अरे यार दिसत नाही. हा समोर. झाला आता पोचलो. अरे इकडे लय पाखरं आहेत. ती इकडे जे आता मी लाल पाखरू दाखवलं ते इकडे लय आहेत. खालती आहेत बस. आई शपथ. निसर्ग बघायचा असेल ना, हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. झालं आता कंप्लीट. वरती चढू आता. वरती चढून तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसे आहेत. पूर्ण किल्ला दाखवतो तुम्हाला. गाडी वरती
कुठे जायचं नेक्स्ट टाइम? काय रे कोणता? प्रतापगड राहिले. हा हा दोन्ही करू. नेक्स्ट ट्रेकिंगची प्लॅनिंग चालू आहे आताच. खालती उतरलो पण नाही त्याच्या अगोदरच. आमचा रायडर प्रो रायडर उपरती बसलाय. काय व्ह्यू आहे रे. ढग बघा डोक्याच्या वरती. बघ ना समोर, बघ ना समोर आहे. आम्ही इकडनं आलो, आपला इकडनं आलो सरळ असा, मग तिकडनं खालती उतरून असा फिरून मग तिकडं होतं रिटर्न. म्हणजे असं टोटल फिरून आलो आम्ही असं. कोणतं रे जग? हा नाही जिकडे सावली असेल ना ती आपली जागा. मोठा ढग तो बघ तिकडं बघ मोठा ढग आहे तो तिकडे तेवढी जागा आपली. एकी जागा नाही राहत. हा मग विचार कर, अरे विचार कर किती जागा आपली होईल. मग काय खाणार आहे? ओट्स आणलं त्याने. तुझ्या बाय पावसाचे गेला असं लवकर तरतील, उन्हाळ्याचे गेला असं 15 का 20 मिनिट बापूस रायगड आता पोचलो वरती. आली एंडिंग. इकडे पाण्याच्या टाक्या पण आहेत. हो एक इकडे पण आहे. आतमध्ये लिहिलेत काहीतरी. एक मिनिट. फ्रेंड्स ग्रुप रिंगकोड पिरकोन लोक येडे तिथे किल्ल्यावर घाण करायला येतात. आलो आता, संपला. लास्ट स्टॉप. बस आता थोडा इकडे बसतो, थोडी शांती घेतो, विश्रांती घेतो, नंतर रिटर्न जाऊ. हा मेन व्ह्यू आहे. अगोदर पण दाखवलं तरी रिटर्न दाखवलं मी. फोटो तिकडनं काढतात ती. होय तर त्या कोपऱ्यावरनं काढायच्या. त्या कोपऱ्यावरनं ना पूर्ण व्ह्यू येतो तिकडचं. हा सेम शिवलिंग सारखं वाटतं बघा आता तुम्ही. हा बघा, हा शिवलिंग आणि हाताच्या खालचा आहे. हा लांबून जर बघितला ना प्रॉपर शिवलिंग वाटतो. हा तिकडनं जर बघितलं ना, हा तर धरण आहे इकडे, इकडनं दिसतो. इकडनं जर बघितलं ना तर प्रॉपर शिवलिंग वाटतो. काय आहे काय हे पण सांग. ओट्स आहेत. वोट्स कोणाचे विचार? वोट्स घेऊन आला, दुसरं काय नाही. कोणाचे आहेत? थोडी ताकद पाहिजे ना. कोणाचे काय वोट नाही, वोट्स आहेत ते. येडा आहे. डायरेक्ट का बघू नको माझी. नाही लाजू नको घे रे. का पाणी समजून पिऊ नको. वाकला कधी खालच नाही ओट्स. घे सस्ते नसे झाले दोरे. अरे यार का तुला काय बोलू नाही शकत मी आता.
हा ना याच्यासोबत खाल्ले असत्या. इथे त्याला हलकट होता पण. पाहिजे तर घ्या, पाहिजे तेवढा आमचा ग्लास आहे, चाटू द्या. चाट चाट नको अरे काही सलाड म्हणला या टाकते. मला जास्त चॉकलेट टाक. चॉकलेट टाक. मी आणच खाते मग. खूप पोरींचा छावा. शुभम गरीबो का मसिया शुभम पाटील. नाही पहिले भूषण झाला आता निघालो. कुत्रा पाठी आलता तो. हा आपला जर्मन शेपर्ड होता. त्या काकूंनी आणि वेगळं असून नेला असं आम्हाला आपल्याला सुट्टी आहे ना. या बरी काय आपली कलसुबाईची अशी नाही. कलसुबाईची शिडी पण अशीच आहे. जुलैमध्ये जाऊ मग. जाऊ 100%. हा पावसावर डिपेंड आहे ना. पाऊस पडेल कंटिन्यू पडला ना 8 दिवस पाऊस मग जाऊ. म्हणजे कसं आता पाऊस खेचेल पहिली जमीन नंतर तो आपल्याला घ्यायचं. नंतर आपण खेचली जाऊ. फिम गरमी वाढली पण बरं लवकर उतरली. आधीच लवकर गेलो असतो. तर आता आमचा कर्नाल किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. म्हणजे संपूर्ण संपला आता आम्ही व्लॉग एंड करतोय. तर व्लॉग आवडला तर लाईक करा. पुढे बोल. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. Just so